चला आता पुन्हा एकदा आपण जाणार आहोत फलटणच्या वाड्याला भेट द्यायला। फलटणचा वाडा म्हणजे शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई यांचं माहेरघर आणि या वाड्याच्या संदर्भात अनेक ऐतिहासिक गोष्टी निगडित आहेत। शिवाय अतिशय सुंदर स्थापत्य कलेचा नमुना असलेला असा हा वाडा आहे। तेव्हा चला आज पुन्हा एकदा वाड्याचा एक वेगळा भाग पाहूया। फलटणच्या राजवाड्याच्या मुख्य दरबारात आता आपण आहोत। पहिल्या मजल्यावर जेव्हा तुम्ही येता तेव्हा हा अतिशय सुंदर असा या राजवाड्याचं एक सौंदर्याचं वैशिष्ट्य असलेला हा जो एक भाग आहे, ही जी खोली आहे ती तुम्हाला बघायला मिळेल। ह्या खोलीचं वैशिष्ट्य म्हणजे याला सुरुची हॉल असं म्हटलं जायचं आणि या जो आहे हा जुना दरबाराचं ठिकाण असायचं। इथे दरबार भरवले जायचे, विविध सभा आणि विविध निर्णय या ठिकाणी घेतले जायचे। आता आपण याच्या सौंदर्याबद्दल बोलूया। हा जो एक तुम्हाला संपूर्ण हॉल जो दिसतोय, हा दरबार जो दिसतोय, याच्या तुम्ही दोन्ही बाजूला अतिशय सुबक आणि अतिशय सुंदर असे लाकडी खांब आहेत। या खांबांवर खूप सुरेख असं कोरीव काम केलेलं आहे आणि प्रत्येक खांबाच्या मध्ये अतिशय सुंदर अशी लाकडी कमान इथे आहे। त्यामुळे जनरली दरबारात विविध कार्यक्रम सुद्धा व्हायचे। दूरदूरून जेव्हा लोक इथे या दरबारात यायची तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल की या त्या दृष्टीने हा जो दरबार हॉल आहे हा तयार केलेला आहे। याशिवाय वरती सुद्धा सागवानी लाकडापासून याचं संपूर्ण ही जी कमानच आपण म्हणू शकतो, हा दरबाराची जी जागा आहे ती संपूर्ण लाकडी आहे। वरती खूप वेगवेगळ्या रंगांनी आणि विविध आकारांनी तयार केलेले असे हे झुंबर आहेत। त्यामुळे झुंबर जेव्हा याच्यामध्ये लाईट सुरू होत असतील तेव्हा या दरबाराचं सौंदर्य अजूनच खुलत असेल। आणि याशिवाय या लॅम्प्स असतील किंवा इथे हे जे कमानी आहेत, हे कोरीव काम आहे, याशिवाय याचं अधिक सौंदर्य वाढवण्यासाठी इथे वेगवेगळ्या असं जुन्या स्टाईलचं जे फर्निचर आहे, जे खूप मजबूत लाकडी आणि सागवानी लाकडापासून तयार केलेलं आणि त्याचं जे कोरीव काम आहे किंवा त्याचा जो आकार आहे तो तेवढाच अँटिक आणि ह्यूज आहे। त्यामुळे ओव्हरऑल हा जो सुरुची हॉल आहे किंवा हा जो जुना दरबार आहे या राजवाड्याचा, हा संपूर्ण राजवाड्यामध्ये अतिशय सुंदर, सगळ्यात सुंदर अशी खोली आपण नक्कीच म्हणू शकतो। सुरुची दरबारातनं पुढच्या खोलीत मी आता आलेली आहे आणि इथे हा जो टेबल माझ्या पुढे दिसतोय हा संपूर्ण तुम्हाला नाईक निंबाळकर जे संस्थानिक आहेत त्यांचं संपूर्ण वंशावळ तुम्हाला या टेबलवर बघायला मिळेल। इथे आतमध्ये अतिशय सुंदर असं चित्रकला च्या मार्फत यांचं पूर्ण वंशावळ इथे मांडलेली आहे आणि त्यांचे वंशज जे आहेत त्यांची नावं आणि त्यांनी केलेले पराक्रम आत्तापर्यंत हे इथे रेखाटले गेलेले आहेत। साधारणतः आत्ता त्यांची 28वी पिढी आहे आणि या 28 पिढ्यांमधले जे वंशज होते, नंतर कुठल्या कुठल्या संस्थानिकांशी त्यांचे संबंध आले, त्यांनी कुठले कुठले पराक्रम केले। एक वैशिष्ट्य सांगते की शिवाजी महाराजांचं सासूरवाडी म्हणजे हे संस्थानिक आहेत। सईबाई जे आहे त्यांचं माहेर म्हणजे फलटणचं संस्थान आहे आणि आत्ता सध्या जी 28वी पिढी आहे ती म्हणजे रामराजे आहेत, रामराजे निंबाळकर राजे ते आहेत आणि त्यांच्या अधिपत्याखाली आत्ता सध्या हे फलटणचं संस्थान जे आहे ते आपण पुढे कार्यरत आहे असं म्हणू शकतो। याची आता एक ट्रस्ट तयार करण्यात आलेली आहे आणि त्यामार्फत ह्या राजवाड्याचा मेंटेनन्स जो आहे संपूर्ण तो बघितला जातो आणि त्यामार्फत हे संपूर्ण वाडा जो आहे तो ऐतिहासिक जी वास्तू आहे ती जपण्याचं काम केलं जातं।